आज माझ्या मतदार बांधवांना मतदान मागण्यासाठी गेला असताना मलाच लाज वाटते की जे हे अंधारात राहत आहे आणि आपण यांना मतदान मागतोय. मी त्यांना बोललो होतो, निवडून आलो तर तिथं बसून करून देईन, नाही आलो तर डपडं वाजवून करून देईन, मात्र तुमचे सगळे काम करून देईन. आज त्या अनुषंगानं या कार्यालयामध्ये, या वितरण कार्यालयामध्ये, महावितरण कार्यालयामध्ये आम्ही आलेलो आहे. सोबत गोदडी आणलीये, उशी पण आणलीये आणि आम्ही इथंच झोपणार आहे. पुढच्या 48 तासामध्ये माझ्या सर्कल मधल्या सर्व लाईटचे काम जर का सुरळीत झाले नाही, त्यांचे सर्वे जर का सुरळीत झाले नाही, तर इथं मुक्काम या ठिकाणी आम्ही करणार आहे. माझी चेतावणी आहे प्रशासनाला, लाख लाख 2-2 लाख रुपये पगार तुम्ही या ठिकाणी घेता, मात्र सुविधा जर का शेतकऱ्यांना देत नसाल, गरीब शेतकऱ्याला मतदानासाठी लाईटची मांडवली करावी लागत असेल, आम्ही 50 मतदान देतो, 100 मतदान देतो, मात्र आमची लाईट चालू करून द्या, आमच्या घराला लाईट द्या, हे जर भारताचं वास्तव असेल तर अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. तिथल्या अधिकाऱ्यांना माझी चेतावणी आहे, जर का 48 तासामध्ये तुम्ही सर्वे करून सर्वे लाईटचे पोल, जिथं गट्टूची आवश्यकता आहे, जिथं ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता आहे, जिथं फ्यूजची आवश्यकता आहे, हे सर्व प्रॉब्लेम जर क्लिअर केले नाही तर त्या गावातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मी बोलावून घेईल. 48 तासामध्ये हे काम करणं अत्यंत गरजेचं आहे. मानवी आयुष्याला लागू असणाऱ्या सर्व गोष्टीसाठी अत्यंत महत्वाचं हे काम आहे. त्याच्याशिवाय माणूस जगू शकत नाही.